सगळ्या गोष्टीचं मूळ कारण हे आहे हे, नाही तर कोणाच्यात एवढी हिंमत नाही की माझ्याकडनं घरातलं काम करून घेतील. दुसऱ्याच्या घरचे लोक एखाद्या वेळेस त्यांच्या पोराची चुकी असली तरी पण म्हणतात की नाही हो आमचा मुलगा असं करू शकत नाही, पण आमचे हीच आमचं दलिंदर आहे, यानंच केलं असेल. कोणी पैशासाठी भांडतात तर कोणी जमिनीसाठी भांडतात. फक्त नवरा आणि बायकोच असे आहेत जे निस्वार्थपणे विनाकारण भांडतात. ओ सोफा बसायसाठी असते, झोपायसाठी नसते. बेलने बी चपात्या लाटायसाठी असते, मारायसाठी नसते. आली मट्टी शानी. माझ्या मित्राला किती बी ब्रँडेड कपडे घाला पण ती भिकारच दिसते. अगं माझ्याकडे जर पैसे असते ना तर तुला घरातून उचलून आणलं असतं. अरे तुझ्याकडे जर पैसे असते तर मी स्वतःच आले असते. शुभांगी, तुला रेड लेबल का सोसायटी कुठली चहापत्ती आवडते? मला तर फक्त तुझा पती आवडतोय. शुभांगी, ड्रेस किती छान आहे ग. मग नवऱ्याने घेऊन दिलाय. बघा शिका काय तर हिच्या नवऱ्याकडनं. अगं तुझ्याच नवऱ्याने घेऊन दिलाय. लग्न झालेल्या पुरुषाला कोणता फरक कळो वा ना कळो, पण भांडी चुकून आपटल्याचा आणि भांडी जाणून बुजून आपटल्याचा फरक नक्की कळतो. लग्नानंतर कसं जगायचं हे कुठल्याच पिक्चर मध्ये दाखवलं नाही. हिरोईन हिरोला भेटली की पिक्चर संपला. रडगाणं सुरू. सुने, आपल्या गल्लीत चुगल्या करायच्या स्पर्धा ठेवल्यात. सासूबाईंचं नाव द्या, पहिला नंबर येईल. होय हो. हा बोल की. तुम्हाला मला पहिल्यांदा बघितलं काय वाटलं? तुला पहिल्यांदा बघितल्यावर तू एकदम गुलाबाच्या फुलावानी वाटली. बापरे. पण परत आहे ते कळालं गुलाबाला काट पण असते. सुनबाई, मला सांग, सासू आणि आई मध्ये काय फरक असतो? आई मरू देत नाही आणि सासू जगू देत नाही. सासूबाई लक्षात ठेवा, या घराची मालकीन मी आहे. मी आहे मी नाही, मी आहे. तुझ्या आधी या घराची सून मी आहे, म्हणून या घराची मालकीन मीच. बर बर, तुम्हीच मालकीन. तुम्ही वर ढगात गेल्यावर तर मी मालकीन होईन का नाही? अगं गप बसा. तुम्ही दोघी विसरला का काय? हे घर भाड्याचं आहे. मग भाऊजी कशी वाटली आमची दीदी? मुलगी तशी चांगली आहे, फक्त बोलण्या वाचून वाया गेली. सासरी सून सासूला किती वेळा पण आई म्हणू द्या, पण माहेरात गेल्यास म्हातारीच म्हणत्या. खरं आहे का नाही सांगा? अहो हे बघा, माझ्या बहिणीचा किती छान फोटो आलाय ना. तुम्हाला या फोटोकडे बघून काय वाटतंय हो? तुला रिजेक्ट करून तिच्यासोबत लग्न केलं असतं ना तर बरं झालं असतं. दिवसभर कामावरती बिझी, घरी आल्यानंतर मोबाईल मध्ये बिझी. बायकोशी 2 शब्द गोड बोलायचे म्हटलं की मर्यायचा गोळाच उठतो ना. तुम्हालाच बोलते मी. बघा ना खरंच.